हॅलो एव्हरीवन, आज मिरशू तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम चटकदार अशी पुरी भाजीची रेसिपी। एकदा तुम्ही पुरी भाजी घरी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे मी रवा घेतला, त्यामुळे काय होईल आपली पुरी छान अशी क्रंची होईल। सोबतच मी 2 चमचे बेसन घेतले, यामुळे काय होईल आपली पुरी जास्त वेळ फुललेली राहील। त्यामध्ये मी थोडं मीठ आणि साखर टाकले। साखर टाकल्यामुळे काय होते आपल्या पुरीला छान असा कलर येतो आणि त्यासाठी मी 1 चमचा मोहन पण टाकलेला आहे। नंतर मी सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेतले, थोडं थोडं पाणी टाकून घट्ट अशी कणिक मळून घेतली। नंतर मी त्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवली। नंतर मी काय केले, आलं लसूण आणि बेडगी मिरची घेतली एक आणि त्याची मस्तपैकी पेस्ट तयार करून घेतली बघा। आणि बाकीची तयारी पण करून घेतलेली आहे। बटाटा बॉईल करून घेतला, कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक कट करून घेतला आणि एक बटाटा मी स्मॅश करून घेतला। एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते बघा आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आहे छान असा। आता कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये मी पेस्ट टाकणार आहे, आपण जी केली ना लसूण अद्रक आणि बेडगी मिरचीची ती पेस्ट टाकणार आहे मी बघा। आणि मस्तपैकी याला शिजवून घेणार आहे। आपल्याला ही भाजी हाय फ्लेमवर करायची आहे बघा। आणि त्यामध्ये नंतर मी टाकलेलं आहे बारीक कट केलेलं टोमॅटो टाकला आहे आणि त्याला मस्त नरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या स्टेजवर मी टाकलं आहे चवीनुसार मीठ बघा। छान अशी भाजी शिजणार आहे आपली। आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे आपल्या आवडीनुसार टेस्टनुसार मसाले, हळद, तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धनापूड आणि गरम मसाला बघा। सर्व मस्तपैकी आपण एकत्र करून घेऊया। आणि हा मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। छान असा कलर सुटला आणि आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहे। नंतर त्यामध्ये मी टाकले उकडलेले आलू स्मॅश करून बघा। आपल्याला बटाटे कट करून टाकायचे नाही आहे, असेच आपल्याला कुचकरून टाकायचे आहे बघा। छान अशी भाजीचा कलर आला आहे बघा। झाकून मी त्याला एक वाफ दिली। नंतर मी त्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी। यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे, थंड पाण्याचा वापर करणार नाही आहे। नंतर भाजी घट्ट होण्यासाठी मी त्यामध्ये एक कुचकरलेला बटाटा टाकला आहे बघा। आणि भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये मी मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर टाकली। अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली। आता आपण पुरी तयार करून घेऊया। मी तेल गरम करायला ठेवले होते, नंतर आपली कणिक मस्त मळलेली आहे, मुरलेली पण आहे बघा। आता मी त्याची छोटीशी पाती तयार करून घेतली आणि छान छोट्या छोट्या मी पुऱ्या अशा लाटून घेतल्या। नंतर मी तेल गरम केले, हाय फ्लेमवर आपल्याला पुरी तळायची आहे। यामुळे काय होते वाफ लवकर तयार होते आणि पुरी मस्त टम्म फुगते बघा। आणि खूप वेळपर्यंत आपली पुरी अशी फुललेली राहते। आपल्याला हाय फ्लेमवरच पुऱ्या तळायच्या आहे बघा। अशाच प्रकारे मी माझ्या बाकीच्या पुऱ्या पण तळून घेतलेल्या आहे। गरम गरम पुरी भाजी सोबत मी श्रीखंड माझ्या परिवाराला सर्व केले। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा चटपट्या रेसिपींसोबत।